23 वर्षांचा असताना पाकिस्तानच्या आर्मीमध्ये मेजर झाला आणि रॉसाठी जगला मेला. हा होता भारताचा ब्लॅक टायगर रवींद्र कौशिक, राजस्थानचा तरुण. नाटकं करायचा, डायलॉग डिलिव्हरी जबरदस्त होती. RAWने त्याचं टॅलेंट ओळखलं, स्पाय ट्रेनिंग दिलं. ओळख बदलली. नबी अहमद शाकिर नावानं पाकिस्तानला पाठवलं. पाकिस्तानमध्ये प्रवेश, लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. पुढे पाक आर्मीमध्ये सिलेक्शन झालं. 10वी उत्तीर्ण, मेजर पदापर्यंत पोहोचला. रॉसाठी माहिती 1975 ते 1983 पर्यंत पाकिस्तानच्या न्यूक्लिअर आणि डिफेन्स प्लॅन्सची माहिती भारताला पाठवत राहिला. इतकं धाडस की इंदिरा गांधींनी त्याला ब्लॅक टायगर हा किताब दिला. पकडला कसा गेला? 1983 मध्ये भारताचा दुसरा रॉ एजंट इनायत मसिहा पकडला गेला. त्याच्याकडून रवींद्र कौशिकची ओळख उघड झाली. पाकिस्तान आर्मीने अटक केली. तुरुंगातील जीवन सियालकोट जेलमध्ये प्रथम ठेवला. नंतर मियावाली जेल. 16 वर्ष भयंकर यातना सोसल्या. 2001 मध्ये तुरुंगातच मृत्यू झाला. पाकिस्तानमध्ये त्याला गद्दार म्हणलं, पण भारतासाठी तो होता सर्वात मोठा हिरो. आजही त्याच्या कुटुंबाला न्याय आणि मान्यता हवी आहे. रवींद्र कौशिकचं नाव इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी कोरलं गेलंय, कारण त्याने स्वतःचं आयुष्य भारतासाठी गुप्त सावलीसारखं अर्पण केलं. तो होता द ब्लॅक टायगर. हा व्हिडिओ आवडला का? कमेंट करा.